अगोदर बघा थोडंसं हे तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आणि याच्या अगोदर जो तुम्हाला चार्ट दाखवला होता तो चार्ट सगळ्यांनी काय करायचं आहे, रिसाईट करायचा आहे, कारण तो चार्ट केला तरच तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील, अदरवाईज करता येणार नाही. कुठला चार्ट? तर हा चार्ट, बरोबर. याच्यामध्ये बघा तुमचे इंग्लिश मंथ अँड मराठी मंथ, ठीक आहे. आता बघा हे झाले. त्यानंतर बघा लीप इयर म्हणजे काय? लीप इयर म्हणजे असं इयर ज्याला आपण 4ने डिव्हिजिबल करू शकतो, ओके. आणि त्या इयरमध्ये काय राहतो, 1 डे काय राहतो तुमचा एक्स्ट्रा राहतो, ओके. आणि ते काय करतो आपण फेब्रुवारी मंथमध्ये ॲड करतो. तुम्हाला सगळं सांगतो, तुम्हाला सांगितलेलं पण आहे, अगेन सांगतो. बघा लीप इयर म्हणजे काय? अ इयर हॅव्हिंग अ नंबर डिव्हिजिबल बाय 4 इज अ लीप इयर. म्हणजे जे इयर 4ने डिव्हिजिबल आहे ते लीप इयर असतं, ठीक आहे. आणि इन द मंथ ऑफ फेब्रुवारी हॅज अ 29 डेज इन द लीप इयर. बघा जनरली काय राहतं, बघा आपण जर बघितलं जनरली काय राहतं तुमच्या नॉर्मल इयरमध्ये 365 डेज असतात, ओके. 365 डेज असतात, करेक्ट, बरोबर, राईट. आता याच्यामध्ये काय होतं बघा, याच्यामध्ये आपण जर या बघितलं, करेक्ट. सो जे लीप इयर राहतं तर त्या लीप इयरमध्ये 366 डेज असतात. लीप इयरमध्ये एक डे एक्स्ट्रा असतो आणि तो एक्स्ट्रा डे जो आहे तो असतो तुमच्या फेब्रुवारी मंथमध्ये आपण ॲड करतो. जनरली फेब्रुवारी मंथमध्ये काय राहतं, 28 डेज राहतात. जनरली फेब्रुवारी मंथमध्ये 28 डेज राहतात. आणि जर ते लीप इयर असेल तर त्याच्यामध्ये 1 डे ॲड होतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय राहतात 29 डेज असतात तुमच्या फेब्रुवारी मंथमध्ये, ठीक आहे. हे झालं तुम्हाला. आणि आता सांगितलं की लीप इयरमध्ये 366 काय असतात तुमचे डेज असतात, ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा कंटिन्युअरी इयर नॉट डिव्हिजिबल बाय द 400 इज नॉट अ लीप इयर, ओके. फॉर एक्झाम्पल बघा तुमचा बघा एडी आहे इथं बघा 1900, ओके. हे तुमचं लीप इयर नाही आहे, ओके. त्यानंतर बघा तुमचा एडी 2000 जो आहे हा तुमचा लीप इयर आहे. म्हणजे बघा जो नंबर बघा सिम्पली लक्षात ठेवायचं की आपण काय म्हणणार त्याला, आता काही असं असतं की प्रत्येकच वेळेस म्हणजे जनरली काय राहतं बघा की आता फॉर एक्झाम्पल एखाद्या इयरला आपण 4ने डिव्हिजिबल करू शकतो, ओके. 4ने डिव्हिजिबल करू शकतो. अरे मागच्या बॅकग्राऊंडवर ते मी दिसत नाहीये, तुम्हाला स्क्रीन पाहिजे ना, की मी दिसलो पाहिजे? तुम्हाला स्क्रीन दिसली पाहिजे जे शिकवतो ते, की मी दिसलो पाहिजे? मला सांगा बरं. बरोबर, स्क्रीन दिसली पाहिजे ना, स्क्रीनकडे बघा. कॅमेऱ्यामध्ये काय दिसते त्याला जाऊ द्या, ठीक आहे. चला बघा इकडे, ठीक आहे. आता बघा जरी हे 4ने डिव्हिजिबल असलं तरी याला आपण काय म्हणणार नाही, हे लीप इयर नाही. ते काय असतं आपण काय म्हणणार त्याला, एक क्वांटिटी असतं, त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन असतं, त्याला सोडून द्या, ते लक्षात ठेवू नका, ठीक आहे. एवढं लक्षात घ्या फक्त की जो इयर 4ने डिव्हिजिबल आहे सिम्पली त्याला आपण लीप इयर म्हणतो, ठीक आहे. ते क्वांटिटी सोडून द्या, त्याच्यामध्ये काय आपल्याला गरज नाही. एक्सेप्शन सोडून द्यायचं सध्या तरी एक्सेप्शन तुमच्या माइंडमध्ये ठेवू नका, नाहीतर कन्फ्युजन अजून वाढतं ते जर एक्सप्लेन करायला गेलं तर, ठीक आहे. चला आता बघा, आता पर्टिक्युलरली काय होतं बघा, एक लक्षात ठेवा. ऑब्झर्व द डेट्स फॉर द पर्टिक्युलरली डे, यू विल फाइंड द डिफरन्स बिटवीन द 7 कन्झिक्युटिव्ह डेट्स फॉर पर्टिक्युलर डे. आता काय सांगितलं बघा, तुमचं बघा तुम्हाला माहिती आहे की एका वीकमध्ये बघा 7 डेज असतात, बरोबर. एका वीकमध्ये 7 डेज आहे, राईट. सो एखाद्या नंबर ऑफ डेज आहे त्याला जर तुम्ही 7ने डिवाइड केलं, ओके. फॉर एक्झाम्पल बघा आपण म्हटलं आपल्याकडे 28 डेज आहेत, ओके. आपल्याकडे 28 डेज आहेत, ओके. फॉर एक्झाम्पल याला जर आपण 7ने डिवाइड केलं, फॉर एक्झाम्पल 28 डेज आहे आणि तुमचा फर्स्ट डे संडे आहे, ओके. आपल्याकडे 28 डेज आहे आणि त्या 28 डेजचा फर्स्ट डे जो आहे तो संडे आहे, ओके. मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की लास्ट डेला कुठला डे असेल, मीन्स 28 जो डे आहे तो कुठला आहे. तर काय करायचं, त्याला 7ने डिवाइड करायचं. 7ने डिवाइड केलं तर बघा 7 1 7, 7 2 14, 7 3 21 आणि 7 4 28,
ओके 7 4चा 28 म्हणजे बघा तुमचं रिमाइंडर 0 आलं, क्वेश्चन 4 आला बरोबर. रिमाइंडर किती आलं 0. मग ज्यावेळेस तुमचा रिमाइंडर 0 येतो त्यावेळेस तुम्हाला एकही डे तुम्हाला फॉरवर्ड जायचं नाही आहे. ओके एकही डे फॉरवर्ड जायचं नाही आहे. समजलं? तुम्हाला एकही डे फॉरवर्ड जायचं नाही आहे, हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय बरोबर. एकही डे तुम्हाला काय करायचं इथं फॉरवर्ड जायचं नाही आहे. ठीक आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे कारण रिमाइंडर 0 आहे. तुम्हाला मी एक्झाम्पल पण नंतर देतो. सध्या फक्त लक्षात ठेवा. एक अजून सांग तुम्हाला बघा आपल्याकडे बघा 7 डेज आहेत. ठीक आहे आपल्याकडे 7 डेज आहेत. 1 2 3 4 5 6 and 7. ओके आता फर्स्ट डे तुमचा आपण काय घेऊया मंडे घेऊया. ओके मंडे वेन्सडे सॉरी ट्यूजडे राहिला ना माझा. एक मिनिट इथेच झाले का असो. एक मिनिट एक डे राहिला त्याचा. ओके एक मिनिट 1 2 3 4 5 6 and 7. ठीक आहे आता बघा फर्स्ट डे तुमचा मंडे घ्या. ठीक आहे ट्यूजडे वेन्सडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे अँड संडे. ओके म्हणजे फर्स्ट डे तुमचा मंडे होता. ओके फर्स्ट डे तुमचा मंडे होता करेक्ट. अँड बघा तुमचा लास्ट डे त्या वीकचा तो आहे तुमचा संडे. ओके मग बघा आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जो तुमचा फर्स्ट डे आहे हा रिपीट कधी होईल या 7 नंतर. म्हणजे बघा हा झाला तुमचा वीक आणि या वीक नंतर आपण नेक्स्ट डेटला गेलो. म्हणजे बघा हा फॉर एक्झाम्पल तुमचा फर्स्ट डे सेकंड डे थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ अँड 7. तर इथं आपण 8 डे समोर म्हणजे वीक नंतर एक दिवस समोर जरी गेलो तर तुमचा फर्स्ट डे इथं रिपीट होतो. म्हणजे इथं तुमचा मंडे अगेन येतो. ओके राईट आपण अजून एक डे समोर गेलो. ओके 9th डेला गेलो तर काय तुमचा सेकंड डे रिपीट होतो ट्यूजडे. अजून एक डे समोर गेलो म्हणजे 3 दिवस समोर गेलो वीकच्या. ओके म्हणजे 10th डेला तर इथे तुमचा वेन्सडे. ओके अजून 1 डे समोर गेलो आपण म्हणजे जर आपण आता 4 डे आपण समोर गेलोय तर आता येईल बघा तुमचं थर्सडे. ओके अजून एक डे समोर गेलोय म्हणजे 12th डेला गेलोय तर इथे येईल बघा तुमचं फ्रायडे. ओके अजून एक डे समोर गेलो 30th डेला गेलो तर सॅटरडे अँड अजून एक गेलोय म्हणजे तुमचं 14th ओके डेला तरी तुमचं संडे येतं. बघा म्हणजे काय राहतं बघा की 7 डे नंतर तुमचे जे वीकमधले डेज आहेत ते रिपीट होतात. 7 डे नंतर तुमच्या वीकमध्ये जे काही डेज आहेत बरोबर ना हे डेज काय होतात तुमचे रिपीट होतात बरोबर. मग बघा मंडे होता तुमचा 1 तारखेला बरोबर. मग हा जो मंडे आहे बरोबर ना हा मंडे 1 तारखेला होता. मग या मंडेमध्ये जर आपण 7 डे ॲड केले म्हणजे 1 तारखेमध्ये 7 डे ॲड केले तर डेट काय येतं 8. ओके सो 8ला पण काय असेल मंडेच असेल. सो याच्यामध्ये अगेन 7 डेज ॲड करायचं. 7 डेज ॲड काय करायचं कारण ते वीक आहे बरोबर. 7 डेजमध्ये असतात 7 डे मीन्स 1 वीक अँड 1 वीक नंतर डेज जे असतात ते रिपीट होतात. सो दॅट्स वाय 7 डे ॲड करायचं बरोबर. काय होतं 1 तारीख होती ओके किंवा फर्स्ट डे होता. फर्स्ट डेमध्ये आपण 7 डेज ॲड केले तर आपण गेलो 8th डेला. 8th डेला मंडेज असणार. अगेन त्याच्यामध्ये 7 डे ॲड करा तर काय येतं तुमचं याच्यामध्ये ॲड केलं तर 15th डे येतो बरोबर. सो 15th डेला सुद्धा काय आहे तुमचा मंडेज असणार. ओके अगेन याच्यामध्ये 7 डे ॲड करा. अगेन याच्यामध्ये 7 डे ॲड करायचं आपण बरोबर. अगेन याच्यामध्ये 7 डे ॲड केलं तर तुमचं बघा 22nd डे बरोबर. आणि 22nd डे काय आहे रे बरोबर ना बरोबर ना 22nd डे का आहे तर हा काय आहे तुमचा आपण म्हणूया हा पण मंडेच आहे बरोबर. हा पण काय आहे तुमचा मंडेच आहे. ठीक आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये अगेन 7 डे ॲड करा. ओके
इथं बघा तुमचं 27/8/9 ओके 29 येतं ओके. तर हा पण तुमचा काय आहे मंडेच आहे. ठीक आहे. तर सेम वे तुम्हाला आता बाकीचे पण डेज कॅल्क्युलेट करता येतात. दाखवतो कसं ते. ठीक आहे. आता बघा बघा 2 तारखेला तुमचा ट्यूजडे आहे. 2 तारखेला तुमचा ट्यूजडे आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये 7 डे ऍड करायचं. ओके 7, 8, 9. सो 9th डेला सुद्धा तुमचा ट्यूजडे असणार. ओके 9th मध्ये अगेन 7 डेज ऍड करा. बरोबर 9th मध्ये 7 डेज ऍड केलं बरोबर. तर काय होतं अगेन तोच डे तुम्हाला मिळतो. म्हणजे एखाद्या डे मध्ये किंवा एखाद्या डेट मध्ये जर तुम्ही 7 डे ऍड केले तर तुम्हाला तोच डे नेक्स्ट मिळतो बरोबर. म्हणजे ओके सेकंड डेला तुमचा ट्यूजडे होता 7 डे ऍड केले तर काय झाला 9th डे झाला. ओके सो 9th डेला सुद्धा तुमचा काय आहे ट्यूजडेच आहे. याच्यामध्ये 7 डे ऍड केले तर तुमचं बघा 16th डे आणि 16th डेला सुद्धा काय आहे तुमचा ट्यूजडे. अगेन याच्यामध्ये 7 डे ऍड करा बरोबर. तर काय येतं तर तुमचा तोच डे येतो. म्हणजे बघा एखाद्या डेटमध्ये जर आपण तोच डे ऍड केला बरोबर किंवा 7 डे ऍड केले तर तो डे जो होता बरोबर ना ज्या डे मध्ये आपण ऍड करतो तो तोच डे तुमचा तिथे रिपीट होतो. राहिले. त्यानंतर बघा एक अजून कन्सेप्ट आहे आपला बघा इयरचा. इयरचा दाखवतो तुम्हाला एक मिनिट. ओके सो बघा आता नॉर्मल इयर मध्ये असतात तुमचे 365 डेज. लक्षात ठेवा बरोबर. जे नॉर्मल इयर आहे ठीक आहे जे नॉर्मल इयर आहे त्या नॉर्मल इयर मध्ये असतात तुमचे 365 डेज. थोडंसं लक्षात घ्या सगळ्यांनी. ठीक आहे बघा नॉर्मल इयर जे आहे त्याच्यामध्ये असतात 365 डेज. ओके म्हणजे याला जर आपण वीक मध्ये कन्वर्ट केलं बरोबर. एक काम करा याला वीक मध्ये कन्वर्ट करा तर हे आता तुमचे 52 वीक्स. ओके प्लस 1 डे. ओके 365 डेज बरोबर. याला जर आपण वीक्स मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे काय करायचं याला 7 ने डिवाइड करायचं. 7 ने डिवाइड केलं की 52 काय तुमचा क्वेश्चन येतो. क्वेश्चन काय झाला वीक झाला कारण 7 डेचा वीक राहतो. तर तुमचे 52 वीक्स येतात. ओके अँड 1 डे येतो बरोबर. आता लक्षात घ्या 366 डेज असतील जर तो लीप इयर असेल तर याच्यामध्ये काय होतं 52 वीक्स येतं बरोबर प्लस 2 डे येतात. याच्यामध्ये काय येतात तुमचे 2 डे येतात बरोबर ना. म्हणजे बघा आता काय करायचं ज्या वेळेस तुम्ही बघा तुम्हाला एखादी डेट फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे बरोबर. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. एक एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला सॉल्व्ह करतील. बघा आता तुम्हाला मी सांगितलं की 1st ऑफ जानेवारी. ओके 1st ऑफ जानेवारी हे नॉर्मल इयर बद्दल बोलतोय मी. 1st ऑफ जानेवारीला तुमचा सॅटरडे होता. 1st ऑफ जानेवारीला तुमचा सॅटरडे होता बरोबर. तर 1st ऑफ जानेवारीला बट नेक्स्ट इयर मध्ये आता इयर पण देतो इथं. फर्स्ट ऑफ जानेवारी 2021 ला फॉर एक्झाम्पल तुमचा ट्यूजडे घ्या चला ट्यूजडे होता बरोबर. मग त्याच डेटला बट नेक्स्ट इयर मध्ये 1st ऑफ जानेवारी 2022 ला तुमचा कुठला डे असेल बरोबर हे तुम्हाला काय करायचं आहे मला सांगायचं आहे. कोणाला सांगता येईल का कोणाला आठवते का काय कोणता डे असेल.
वेनसडे. बरोबर बरोबर, ग्रेट. म्हणजे बघा, जर नॉर्मल इयर असेल बरोबर आणि त्याच डेटला जर तुम्ही नेक्स्ट इयरमध्ये जात असाल तर काय करायचं, फक्त 1 डे फॉरवर्ड जायचं. म्हणजे इथं ट्यूजडे होता तर इथे राहील तुमचा वेन्सडे, बस विषय संपला. डेट तीच आहे बघा. 1 जानेवारी होतं 2021, हे लीप इयर नाहीये बरोबर. त्याच डेटला नेक्स्ट इयरमध्ये म्हणजे 1 जानेवारी 2022ला एक डे फक्त समोर जायचं. आता एक डे समोर का जायचं सांगतो बघा. आता बघा, या 1 तारखेपासून 1 तारखेला सोडून द्यायचं. 1 तारखेच्या समोर जर आपण डेज काउंट केले तर तुमचे हे डेज येतात 365 डेज येतात बरोबर. आता 52 वीक्स आहे. आता वीक जर ऍड केलं तर तोच डे रिपीट होतो बरोबर, तोच डे रिपीट होतो बरोबर. आणि एक्स्ट्रा डे जो होता तो आपल्याला फक्त समोर जायचा आहे. म्हणजे त्याच डेटला नेक्स्ट इयरमध्ये नॉर्मल इयर असेल तर फक्त 1 डे समोर जायचं बरोबर. आता लीप इयर असेल तर काय करायचं बघा. 2 फेब्रुवारी 2020 ला तुमचा काय होता, मंडे होता. ओके, मंडे नाही घेत मी, काय दुसरं घेऊया. सॅटरडे होता. ओके, त्याच डेटला 2 फेब्रुवारी 2021ला आता कुठला डे असेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे बरोबर. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर हे लीप इयर आहे. कुठलं लीप इयर आहे तर 2020 हे तुमचं लीप इयर आहे बरोबर. आणि ज्यावेळेस आपण डे काउंट करत जातो 2020 मधले जर डेज काउंट केले तर फेब्रुवारी, आणि त्या फेब्रुवारीमध्ये तुमचा 29th डे येतो बरोबर, लीप इयर असेल तर मला सांगा, तर 2 फेब 2021 ला कुठला डे असेल. मंडे. मंडे का, तर तुम्हाला काय सांगितलं होतं, जो लीप इयर राहतो त्याच्यामध्ये काय राहतात 52 वीक्स प्लस 2 डे राहतात बरोबर ना. 52 वीक्स प्लस 2 डे, ते 2 डे काय राहतात, एक्स्ट्रा डेज राहतात. सो दॅट ते एक्स्ट्रा डेज फक्त आपल्याला फॉरवर्ड जायचं राहतं बरोबर. म्हणजे 2 फेब्रुवारी 2020 ला सॅटरडे होता. ओके, हे लीप इयर आहे 2020, त्याच्यामध्ये लीप मंथ किंवा तो फेब्रुवारी मंथ आलेला आहे. सो दॅट आपल्याला 2 डेज काय जायचं आहे, फॉरवर्ड जायचं आहे. सो सॅटरडे होता, सॅटरडे नंतर तुमचा संडे, 1 डे फॉरवर्ड गेलोय. आणि संडे नंतर तुमचा येतो मंडे, हा सेकंड डे. म्हणजे तुमचा येणार मंडे, तुमचा काय येणार, मंडे येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे त्याच डेटला बरोबर. आणि बघा, एखाद्या मंथ मध्ये जर जात असेल आपण बरोबर तर काय करायचं बघा. आता लक्षात ठेवा, आपल्या या मंथ मध्ये तुम्हाला 28 डेजचा मंथ पाहायला मिळतो फेब्रुवारी. 29चा सुद्धा डेट मंथ पाहायला मिळतो 29 डेजचा, तो पण फेब्रुवारीचा लीप असेल तर. ओके, आणि 30 डेजचा पण आहे अँड 31st डेजचा पण आहे. ठीक आहे, आता बघा इथे काय करायचं तुम्हाला. ठीक आहे, एक मिनिट सगळे, 1 मिनिट वेट करा. 1 मिनिट, थोडंसं एक काम आहे, सगळे 1 मिनिट वेट करा. सो सॉरी, इकडे बघा थोडं. आता बघा रे, तुम्हाला हे तर समजले बरोबर. आता बघा, लीप इयर असेल तर काय करायचं, 2 डेज समोर जायचं. नॉर्मल इयर असेल तर 1 डे फक्त काय करायचं, आपल्याला समोर जायचं आहे. सिंपल आहे. नॉर्मल इयर असेल तर फक्त 1 डे काय करायचं, आपल्याला समोर जायचं आहे बरोबर. त्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही, फक्त 1 डे समोर जायचं. ठीक आहे, आणि लीप इयर असेल ते 2 डे समोर जायचं, त्याच्या पलीकडे आपल्याला काहीही करायचं नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे, चला आता हे झाले. त्यानंतर बघा, आता समजा तुम्हाला एखादा मंथ दिलेला आहे बरोबर, आणि त्या मंथ मध्ये डेज असतात. त्याच्यामुळे तुम्हाला एखादी जर डे फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं,
जिथून आपण काउंट करतो त्याला सोडून द्यायचं, बरोबर. त्याच्या समोर बघायचं आपल्याला की किती डेज आहेत, बरोबर. आणि जेवढे डेज आहेत त्या डेजला 7 ने डिवाइड करायचं आणि रिमाइंडरमध्ये जे काही येतं तेवढे डेज फक्त समोर जायचं. फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपल्याकडे बघा, आपल्याकडे 28 डेज आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 28 डेज आहेत, ठीक आहे. आता काय करायचं, तुमचा जो फर्स्ट डे आहे, समजा फर्स्ट डेला तुमचा सॅटरडे आहे, बरोबर. फर्स्ट डेला काय आहे, तुमचा सॅटरडे आहे, ठीक आहे. आणि मी तुम्हाला क्वेश्चन विचारले की लास्ट जो डे आहे, मीन्स 28 जो डे आहे त्या डेला कुठला आपण म्हणूया हे असेल, बरोबर. कुठला डे असेल, लास्ट डेटला कुठला हे असेल, तर काय करायचं बघा त्याच्यामध्ये. आता बघा, आता आपल्याला काय सांगितलं, तुम्हाला माहित आहे की फर्स्ट डेला सॅटरडे आहे. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की जो 28th डे आहे या डेला नेमका कुठला डे असेल. तर काय करायचं बघा, आता जिथून आपल्याला काउंट करायचं, आता तुम्हाला जर लास्ट डेला किंवा 28th कुठला डे आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे की आपल्याला किती डे समोर जायचं आहे, बरोबर. तर बघा, कधी पण स्टार्टिंगचा जो डे आहे त्याला सोडून द्यायचं आणि त्याच्या समोरच्या डे पासून डे काउंट करायचं, बरोबर. म्हणजे बघा, हा फर्स्ट डे जर आपण सोडून दिला, सेकंड डे पासून जर काउंट केलं, सेकंडला 1, बरोबर. थर्ड डेला 2, असं जर काउंट केलं तर बघा आता, ठीक आहे. फर्स्ट डेला सॅटरडे होता, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21st, 22nd, 23rd, 24th, 25th, 26th, 27th अँड 28, बरोबर. आता बघा, कधी पण तुम्हाला काय सांगितलं की फर्स्ट डेला काउंट करायचं नाही, जो डे आपल्याला माहित आहे, ओके, त्याला काउंट करायचं, त्याच्या समोरच्या डे पासून काउंट करायचं. बघा मग आता 1, 2, 3, आता किती डे समोर जायचं आहे तो डे फाइंड आउट करण्यासाठी, त्यासाठी हे डेज आपल्याला काउंट करायचं आहे, ओके. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21st, 22nd, 23rd, 24th, 25th, 26 अँड 27. बघा, म्हणजे जो तुमचा 28th डे आहे तो तुमचा 27th डे आहे, म्हणजे आपल्या 27 डे समोर जायचं आहे, बरोबर ना. कारण फर्स्ट डे सोडून द्यायला आपण, आपल्याकडे होते 28 दिवस, बरोबर. ते 28 दिवस होते, तर पहिला दिवस आपल्याला माहित आहे की तो सॅटरडे आहे, त्याला सोडून दिलं. मग पहिल्या दिवसाला सोडून दिलं, तुमच्याकडे किती डेज राहिले, तर 27 डेज, बरोबर. मग 27 डेजला काय करायचंय, 7 ने डिवाइड करायचंय. 7 ने काय करायचंय तुम्हाला, डिवाइड करायचंय, बरोबर. करा 7 ने डिवाइड, इथं करूया. बरोबर. तर बघा, 7 1 चा 7, 7 2 चा 14, 7 3 चा 21, ओके. 7 3 चा 21, हे सबट्रॅक्ट करा, तर हे येतं तुमचं बघा 6 आणि हा 0, बरोबर. म्हणजे काय आहे, आपल्याला 6 डे समोर जायचं आहे, बरोबर. 6 डे काय करायचं आहे आपल्याला, समोर जायचं आहे, हे फक्त लक्षात ठेवा, बरोबर. 6 डे काय करायचं, समोर जायचंय. चला 6 डे समोर जाऊ. गेले यार, चला असू द्या. सॅटरडे होता, 6 डे समोर जायचंय. सॅटरडे नंतर, सॅटरडे नंतर तुम्हाला काय करायचंय, 6 डे समोर जायचं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, ओके. तर चला जा समोर, ठीक आहे. सॅटरडे नंतर काय येतो तुमचा, संडे, ओके. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, ओके. थर्सडे, ओके. थर्सडे अँड सॅटरडे. बघा, करेक्ट. 6 डे समोर गेलो आपण फक्त.
बरोबर. 6 डे फक्त काय केलो आपण, समोर गेलो होतो. ठीक आहे. मग 6 डे आपण समोर गेलोय बघा, तुम्हाला बघा सॅटर्डे पाहायला मिळतो. ठीक आहे. मग सेम वे तुम्हाला काय करायचं इथं हे करायचं म्हणजे बघा 28चं जर म्हणजे तुम्ही जर 28 डेज समोर गेले तर 28 म्हणजे काय 7 कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे, म्हणजे तुम्हाला एकही दिवस समोर जायचं नाही. 29 जर घेतलं तर रिमाइंडर 1 येतो म्हणजे 1 डे समोर जायचं. बरोबर. 30 असेल तर 2 डे समोर जायचं. 31 असेल तर 3 डे समोर जायचं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. चला फर्स्ट एक्झाम्पल देतोय मी, एक्सप्लेन करून सांगतोय, त्यानंतर मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल तुम्ही सांगायचं. ठीक आहे. इट वॉज अ मंडे ऑन 1 फेब्रुवारी 2016. म्हणजे बघा 1 फेब्रुवारी 2016ला तुमचा काय आहे, मंडे आहे. बरोबर. आता 16 मंडेला आहे म्हणजे तुमचं लीप इयर आहे. ओके. व्हॉट वॉज द डे ऑन दी 1 मार्च 2016. म्हणजे त्याच इयरमध्ये बरोबर बट 1 मार्चला 1 मार्च 2016ला तुमचा कुठला डे असेल. आता काय करायचं, आता इथं नंबर ऑफ डेज काउंट करायचं की तुम्हाला किती डेज समोर जायचं आहे. ठीक आहे. आता बघा फेब्रुवारी मंथमध्ये बघा, आता आता हा कुठला मंथ आहे रे, फेब्रुवारी मंथ आहे. बरोबर. सो फेब्रुवारी मंथमध्ये बघा हा लीप इयर आहे. तो लीप इयर म्हटलं तर फेब्रुवारी मंथमध्ये किती डेज असतात रे, तर तुमचे असतात 29 डेज. बरोबर. 29 डेज हे लक्षात ठेवा. बरोबर. पण फर्स्ट डे जो आहे त्याला सोडून द्यायला तुम्हाला सांगितलं. फर्स्ट डे जो डे आपल्याला माहिती आहे तो काउंट करायचं नाही, मग त्याच्या समोर काउंट करायचं. बरोबर. म्हणजे त्या मंथमध्ये आहे तुमचे 29 डेज. फर्स्ट डे माहिती आहे, याला जर आपण काढून टाकलं तर आता तुमच्याकडे 28 डेज, म्हणजे फेब्रुवारीची तुम्हाला 28 डेज समोर जायचं आहे. बरोबर झालं. जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. बरोबर. आणि 1 मार्च सांगायचं ना, मार्चचा फर्स्ट डे म्हणजे तो 1 डे याच्यामध्ये ऍड केला तर येतं 29. बरोबर. मग काय करायचंय 29ला 29ला काय करायचं तुम्हाला 7 ने डिवाइड करायचं. बरोबर. 7 ने डिवाइड करा. चला 29ला 7 ने आपण डिवाइड करू. 29ला 7 ने आपण डिवाइड करू. ठीक आहे. करा 7 ने डिवाइड. ठीक आहे. बघा 7 1चं 7, 7 2चं 14, 7 3चं 21, 7 4चं 28, 7 4चा 28. बरोबर. याला सबट्रॅक्ट केलं तर रिमाइंडर 1 येतं. बरोबर. म्हणजे रिमाइंडर 1 आलं म्हणजे फक्त 1 डे समोर जायचा. मंडे होता तर ट्यूजडे येईल. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. कसं करायचं, सिम्पल आहे बघा. आता जो डे आपल्याला माहित आहे त्याला सोडून द्यायचं. बरोबर. नेक्स्ट डे पासून डे काउंट करायचं जिथपर्यंत कुठपर्यंत जो डे आपल्याला फाइंड करायचा आहे तो, जो आपल्याला फाइंड करायचा आहे तो. बरोबर. म्हणजे बघा फेब्रुवारी आहे लीप इयर, फेब्रुवारी जो आहे हा लीप इयर मध्ये येतो ना. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असतील 29 डेज. 29 डेज आहेत. बरोबर. हा जो 1 फेब्रुवारी होता तो आपण सोडून दिला म्हणजे राहील तुमच्याकडे 28 डेज. म्हणजे फेब्रुवारीचे तुमच्याकडे 28 डेज होते, तेवढे दिवस समोर जायचं. मार्चचा फर्स्ट डे कॅल्क्युलेट करायचा होता तर तो पण त्याच्यामध्ये ऍड केला म्हणजे 29 डेज झालं. प्लस 7 ने डिवाइड केलं, रिमाइंडर आलं 1. तर काय करायचं, या 1 डे समोर जायचं. ठीक आहे. चला हा क्वेश्चन घ्या आणि मला सांगा चॅट मध्ये सांगा. चला काळजीपूर्वक करा.
ओके चला सिंपल आहे. आता बघू किती जणांचं आलंय ते. काहीच नाही सिंपल. आता क्वेश्चन बघितलं की तुम्हाला ते 1 बाय 1 लक्षात येईल. ठीक आहे बघा. दीपिकाज बर्थ ॲनिव्हर्सरी म्हणजे बर्थडे इज सेलिब्रेटेड एव्हरी 4th इयर अकॉर्डिंग टू द डेट ऑफ बर्थ. सिंपल आहे. दीपिकाचा बर्थडे आहे ना तो काय होतो सेलिब्रेटेड एव्हरी 4th इयर. बरोबर. म्हणजे प्रत्येक 4थ्या वर्षी तो सेलिब्रेट केला जातो. बरोबर. मग आता 4थ्या वर्षी का? कारण लीप इयर आहे. बरोबर ना. तुम्हाला काय सांगितलं की लीप इयरमध्ये एक्स्ट्रा डे राहतो दॅट इज 29th डे ऑफ फेब्रुवारी. ओके. मग त्या डे जर तो डे जर कोणाचा बर्थडे असेल बरोबर ना 29 फेब्रुवारी जर कोणाचा बर्थडे असेल तर तो 4 वर्षाला एकदाच येतो. कारण 4 वर्षातून ती तारीख एकदाच येते. बरोबर. लक्ष ठेवा. हर 7th बर्थडे ॲनिव्हर्सरी वॉज सेलिब्रेटेड इन 2016. बरोबर. म्हणजे 2016ला तिचा 7th बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला. व्हॉट इज हर बर्थ डेट. तर तिची बर्थ डेट काय असेल तर काय करायचं आपल्याला 4 वर्षानं मागं जायचं प्रत्येक वर्षी. बरोबर. म्हणजे बघा 2016ला तिचा 7th बर्थडे सेलिब्रेट केला. बरोबर. 4 वर्षानं मागं जा. बरोबर. 4 वर्षानं जर मागं गेलं तर आपला तिचा 6 नंबरचा बर्थडे समजतो. मीन्स 2012 हा 6 नंबरचा बर्थडे होता. बरोबर. देन 2008 तिचा हा कुठला बर्थडे होता रे. हा तिचा बर्थडे होता आपला 5th नंबरचा. ओके. सो त्यानंतर बघा अजून 4 वर्ष आपण रिटर्न गेलो तर 2004 येतं. 2000 तिचा 4th बर्थडे होता. अगन रिटर्न गेलो तर 2000ला तिचा 3rd बर्थडे होता. ओके राईट. देन बघा 1996ला तिचा 2nd बर्थडे होता. ओके. 1992ला तिचा 1st बर्थडे होता. बरोबर. आता 1st बर्थडे आपण कधी सेलिब्रेट करतो ज्यावेळेस आपल्याला 1 इयर कंप्लीट होतं. ओके. मग 1992ला जर तिचा 1st बर्थडे होता तर ती कधी बॉर्न झाली असेल. ओके. 1988ला. ओके. सो 1988ला काय आहे तिचं बर्थ इयर आहे 1988. ओके. आणि डेट काय असेल सिंपल आहे 29th ऑफ फेब्रुवारी 1988. सो ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. बघा सिंपल होतं. ओके. चला चला हा क्वेश्चन घ्या. हा क्वेश्चन घ्या. हाऊ मेनी डेज आफ्टर बालिका दिन फॉल्स रिपब्लिक डे. आता रिपब्लिक डे तुम्हाला माहीत आहे आणि बालिका दिन तुम्ही आता फाइंड आउट करा. बरोबर. आणि मला सांगा. ओके. चला बघा 2nd नंबर सांगू का. बघा इकडे आता. अरे बघा ना तुम्हाला काय क्वेश्चन तुम्ही क्वेश्चन रीड करत चला रे. ठीक आहे. नुसतं बघितल्यानं तुम्हाला कधी समजणार नाही. क्वेश्चन काय म्हणतोय दीपिकाचा बर्थ ॲनिव्हर्सरी म्हणजे काय दीपिकाचा बर्थडे बरोबर. दीपिकाचा बर्थडे जो आहे तो आपण काय करतो सेलिब्रेटेड एव्हरी 4th इयर. बरोबर. म्हणजे प्रत्येक 4 वर्षाला तिचा बर्थडे आपण सेलिब्रेट करतो. का करतो कारण ती लीप इयरमध्ये जन्मलेली आहे. ओके. 29th ऑफ फेब्रुवारीला.
आता क्वेश्चन वाचलं की समजायला पाहिजे, हे त्याच्यामध्ये दिलेलं नाहीये की ती लीप इयर मध्ये जन्मलेली आहे, बरोबर. मग 4 वर्षातून एकदा जर बर्थडे सेलिब्रेट करत असेल याचा अर्थ काय आहे, ती लीप इयर मध्ये जन्मलेली आहे, बरोबर. म्हणजे तिची डेट काय असायला पाहिजे, 29 ऑफ फेब असायला पाहिजे, बरोबर ना. एवढं समजून घ्या. नंतर काय सांगितलं, तिचा 7th बर्थडे जो आहे तो आपण कधी सेलिब्रेट केलेला आहे, 2016ला. म्हणजे 2016ला तिचा 7th म्हणजे 7वा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. 2016ला तिचा 7वा बर्थडे सेलिब्रेट केला, बरोबर. आणि 4 वर्षातून एकदा तिचा बर्थडे आपण सेलिब्रेट करतो, बरोबर. आणि आपल्याला काय करायचं आहे, तिचा बर्थ डेट फाइंड आउट करायची आहे, बरोबर. म्हणजे आता आपल्याला मागे जावं लागेल ना. 4 वर्षातून एकदा तिचा बर्थडे सेलिब्रेट करतो, बरोबर. 2016ला जर 7वा बर्थडे केला असेल तर 6वा कधी केला असेल रे, 2012ला, बरोबर. 5वा कधी केला असेल, 2008ला, बरोबर. चौथा कधी केला असेल, 2004ला, बरोबर. तिसरा कधी केला असेल, 2000ला, बरोबर. दुसरा कधी केला असेल, 1996ला, बरोबर. पहिला कधी केला असेल, 1992ला, बरोबर. मग पहिला बर्थडे आपण कधी सेलिब्रेट करतो, 1 वर्ष झाल्यानंतर, बरोबर. मग ती जन्मली कधी असेल तर 1988ला, बरोबर. म्हणजे ऑप्शन 1 येतं. सिंपल आहे. याच्यापेक्षा सोपा प्रश्न मला वाटत नाही कोणता असेल. इतका सोपा प्रश्न तुम्ही म्हणताय समजलं नाही म्हणजे खूप काळजीची गोष्ट आहे, खूपच काळजीची गोष्ट आहे. तुम्हाला अभ्यास करावा लागेल, ठीक आहे. नुसतं व्हिडिओ बघून अभ्यास होत नसतो, बरोबर ना. लक्षात घ्या, नुसता व्हिडिओ बघून अभ्यास होत नसतो, घरी पण तुम्हाला ते करून बघायचं आहे, ठीक आहे. नुसतं व्हिडिओ बघून अभ्यास होत नसतो, बरोबर ना. क्लास लावला म्हणजे सगळंच येतं असं नसतं, तुम्हाला ते घरी पण प्रॅक्टिस करावी लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे. इतका सोपा प्रश्न विचारला त्याच्यामुळे मला थोडीशी काळजी वाटते तुमची आता तरी, त्यामुळे घरी पण अभ्यास करा, ठीक आहे. बघा, हाऊ मेनी डेज आफ्टर बालिका दिन. तर बालिका दिन कधी असतो तुमचा, आज तुमचा 3rd ऑफ जानेवारीला, बरोबर. 3rd ऑफ जानेवारी तुमचा बालिका दिन असतो, बरोबर. आणि रिपब्लिक डे आज तुमचा 26th ऑफ जानेवारीला, बरोबर. म्हणजे 3rd ऑफ जानेवारी नंतर तुम्हाला किती डेज नंतर रिपब्लिक डे आपण सेलिब्रेट करतो, सिंपल आहे, बरोबर. 26 मधनं काय करायचे, स्टार्टिंगचे 3 डेज सबट्रॅक्ट करायचे, तर तुमचं 23 डेज, ओके, बरोबर ना. 26 जानेवारीला तुमचा रिपब्लिक डे आहे, बरोबर. आणि स्टार्टिंगचे 3 डेज तुम्ही सबट्रॅक्ट करून टाका ना त्याच्यामधले, बरोबर ना. स्टार्टिंगचे 3 डेज, 1st, 2nd and 3rd हे सबट्रॅक्ट करून टाका, बरोबर. कारण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बालिका दिनानंतर किती डेज नंतर आपण रिपब्लिक डे सेलिब्रेट करतो हे कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे बालिका दिनानंतरचे डेज तुम्हाला काउंट करायचे आहे, बरोबर, राईट. म्हणजे बघा, 4, 5, 6, 7, 8, 9, 3rd ऑफ जानेवारीला काय आहे, 3rd ऑफ जानेवारीला काय आहे, बालिका दिन, बरोबर. तो डे सोडून द्या. त्यानंतर किती दिवसानंतर आपण रिपब्लिक डे सेलिब्रेट करतो, तर 4, 5, 6, 7, 8 हे तुमचे डेट आहेत, ओके. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21st, 22nd, 23rd, 24th, 25th and 26th. तर डेज किती काउंट करा बरं आता, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21st, 22nd, 23rd. सो 23 डेज येतात. सो ऑप्शन 1 इज करेक्ट, ओके. चला बघा, हा क्वेश्चन इझी आलेला आहे, ठीक आहे. चला याचा आन्सर सांगा. विच मंथ इन द इंडियन सोलर इयर हॅज 30 or 31st डेज. म्हणजे इंडियन सोलर इयर मध्ये कोणत्या मंथ मध्ये 30 and 31st डेज असतात, सिंपल आहे, चैत्र, बरोबर ना. कोणत्या इयर मध्ये असतात, तर चैत्र, ओके, चैत्र याच्यामध्ये. सो ऑप्शन 3 इज करेक्ट. 5th नंबरचं घ्या. 5th नंबरचं घ्या. चैताली वॉज बॉर्न ऑन वेन्सडे, ओके, 3rd August 2000. What will be the day on her 10th birthday, okay. 3rd August 2000 ला तिचा काय होता,
वेन्सडे होता, त्याचा 10th बर्थडे जो आहे, ओके, आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा आदित्य राहू दे, हा क्वेश्चन घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, चला हा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्क देतोय. ठीक आहे, हा क्वेश्चन होमवर्क देतोय. हा क्वेश्चन मी तुम्हाला उद्या तुम्ही मला सांगायचा आहे. ठीक आहे, उद्या हा क्वेश्चन मी तुम्हाला दाखवणार नाही सोडून. उद्या मी 6 पासून घेणार. ठीक आहे, उद्या मला हा क्वेश्चन सगळ्यांनी सोडून दाखवायचा, ग्रुपमध्ये सेंड करायचा आहे. हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, तुम्ही कसा सॉल्व्ह केला, किती डेज समोर गेले, बरोबर, ते डेज कोणकोणते होते, कसे कॅल्क्युलेट केले ते डेज, हे प्रत्येक मला पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. 2019 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. ओके, तर मला सगळ्यांनी सांगायचं आहे. ठीक आहे, तर बघा आपण काय करतो रे, प्रत्येक इयरमध्ये 1 डे समोर जातो, बरोबर. याच्यामध्ये लीप इयर कोणकोणते ते फाइंड आउट करायचं, बरोबर. लीप इयर कोणकोणते ते तुम्ही फाइंड आउट करा. ठीक आहे, चला आणि मला सांगा याचा आन्सर काय असेल. सिम्पल क्वेश्चन आहे, राईट. याचा आन्सर तुम्हाला सगळ्यांनी ग्रुपमध्ये सेंड करायचा आहे. ठीक आहे, चला रिमेनिंग क्वेश्चन मी तुम्हाला उद्या सोडून दाखवतो. ठीक आहे, उद्या हे आपलं संपेल, त्यानंतर आपण रिम ग्रॉस पेपरचं आपण सुरू करू. ठीक आहे, हे पण इझी आहे आणि हे परवा दिवशी होऊन जाईल आय होप. आणि नंतर मग मला वाटतं की नंतर आपण मग अप्लाइड मॅथमॅटिक्सकडे जाऊया, त्याच्यामध्ये प्रॉफिट लॉसचे क्वेश्चन वगैरे आहेत. ठीक आहे, चला थांबूया.